नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. दादासाहेब त्यांच्या रूममध्ये डोळे लावून बसलेले असतात. जग्गू तिथे येतो, टेबलवर चावी ठेवतो, अजिंक्यचा फोटो बघतो आणि दादासाहेबांच्या पायाला हात लावून तिथून निघायला लागतो. तेवढ्यात दादासाहेब त्यांना जग्गू म्हणून आवाज देतात आणि विचारू लागतात, जग्गू काय प्रकार आहे हा? त्यावर जग्गू बोलू लागतो, दादासाहेब मागे तुम्ही मला घराबाहेर काढत होता आणि आज मीच या घराचा निरोप घ्यायला आलोय. माईसाहेबांनी माझ्याकडे घराच्या चाव्या दिल्या होत्या, त्या तुमच्याकडे द्यायला आलो. पुढे दादासाहेब बोलू लागतात, तू तर म्हणायचंस तुझी तायडी या घराची मालकीने, मग हा अखेरचा दंडवत कशासाठी? त्यावर जग्गू बोलू लागतो, काय बोलायचं दादासाहेब आता? दादासाहेब तुम्ही मला तुमच्या या फॅमिलीच्या फोटोमध्ये जागा दिली हेच माझ्यासाठी खूप आहे, आणि या घरामध्ये जागा दिली, लई उपकार आहेत तुमचे दादासाहेब माझ्यावर, असं म्हणून जग्गू दादासाहेबांचे पाय धरून रडू लागतो. त्यावर दादासाहेब बोलतात, चला आज तुला उपाती झाली म्हणायची, पण रेवतीबाईंना कधी अक्कल येईल कुणास ठाऊक. त्यावर जग्गू म्हणू लागला, पण मला लोकांचे तळतळाट नको दादासाहेब. पुढे दादासाहेब विचारतात, गावाला जाऊन काय करणार आहेस? त्यावर जग्गू बोलू लागतो, काही बी करेल दादासाहेब, फक्त हव्यास आणि लाचारी सोडून. आणि तुमच्याकडून कार्यकर्ता झाल्याची शिकवण मिळालीच आहे ना दादासाहेब, आता लवकर जाऊन सुमनचं लवकर लग्न उरकवेल. त्यावर दादासाहेब बोलू लागतात, जगन्नाथराव आयुष्यभर कार्यकर्ता म्हणूनच काम करणारे का? इथे राजकारण जरी असलं तरी चांगल्या माणसांची कमतरता आहे. त्यावर जग्गू म्हणतो, म्हणजे मला नाही समजलं. त्यावर दादासाहेब म्हणतात, गावाकडे जा आणि आमच्या पक्षाचा प्रचार करा, येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीला आम्ही तुम्हाला तिकीट देऊ. तर जग्गू म्हणतो, कोण मी व्हय? अहो दादासाहेब तुमच्यासारखं राजकारण नाही झेपवणार मला. त्यावर दादासाहेब बोलू लागतात, आमच्यासारखं राजकारण कोणाच्याच वाटेला येऊ नये रे. साहेब पुढे बोलू लागतात, मागे अजिंक्यराव मला बोलले होते, दादासाहेब आपण जग्गू मामाला इलेक्शनचं तिकीट देऊयात का? त्यावर मीच नाही म्हणलं होतो. पुढे दादासाहेब हात जोडून म्हणू लागतात, जगन्नाथराव माझ्या पोराची शेवटची इच्छा पूर्ण कराल का? त्यावर जग्गू मामा रडू लागतो आणि दादासाहेब मला माफ करा दादासाहेब असं म्हणू लागतो. मी जर वेळीच माझ्या ताईची संगत सोडली असती ना तर हा दिवस उगवला नसता दादासाहेब, आणि आपला अजिंक्य आज जिवंत राहिला असता, असं म्हणून तो रडायला लागतो. पुढे दादासाहेब रडू लागतात आणि म्हणतात, या आता जगन्नाथ डोई पुढे. त्यावर जग्गू मामा येतो असं म्हणून तिथून निघून जातो. इकडे माईसाहेबांकडे अमय व ईशा येऊन, माईसाहेब निघतोय आम्ही असं म्हणतात. त्यावर माईसाहेबांना धक्का बसतो. त्या उठून विचारतात, निघतोय म्हणजे? उद्या मुंबईला जाऊन तिथून आम्ही लंडनला जातोय. त्यावर माईसाहेब म्हणतात, नाही तुम्हाला आम्ही सांगितलं होतं तुम्ही कुठेही जाणार नाहीये. त्यावर अमय बोलू लागतो, माईसाहेब प्लीज आमचं ठरलंय आता, आम्हाला जाऊ द्या. त्यावर माईसाहेब बोलू लागतात, कोणी सांगितलं तुम्हाला? अजून आम्ही तुम्हाला परवानगी दिली नाहीये. त्यावर ईशा बोलू लागते, एवढं झाल्यानंतरही तुम्हाला असं वाटतं आम्ही इथं राहावं? तुमच्या या डर्टी पॉलिटिक्समध्ये आम्हाला अजिबात राहायचं नाही माईसाहेब. त्यावर माईसाहेब बोलू लागतात, तुम्ही तर अजिबात बोलू नका. तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी मिळून माझ्या अमयला माझ्यापासून लांब केलंय. पुढे ईशा बोलू लागते, माईसाहेब तुम्ही नेहमी माझ्या कपड्यांवरून मला बोलत होतात आणि नेहमी म्हणायच्या की सून कशी असावी, पण मी आज तुम्हाला सांगते, सासू होण्याआधी एक आई कशी असावी हे जर शिकला असता ना तर तुम्हाला एक चांगली मुलगी मिळाली असती. पुढे अमय येतो असं म्हणून तिथून निघून जातो. माईसाहेब अमय अमय आवाज देऊ लागतात आणि मोठमोठ्याने असं नका करू अमय असं म्हणून रडू लागतात. माईसाहेब रडत दादासाहेबांकडे येऊन बोलू लागतात, दादासाहेब अहो अमय आणि ईशा कायमचे लंडनला जायला निघालेत, त्यांना थांबवा दादासाहेब. त्यावर दादासाहेब बोलतात, आम्ही नाही थांबवणार त्यांना, त्यांचं आधीच ठरलं होतं, जाऊ द्या त्यांना. त्यावर रेवतीबाई बोलू लागतात, अहो आपलं पोरगं आपल्यापासून लांब जातंय आणि तुम्ही जाऊ द्या म्हणताय. त्यावर दादासाहेब म्हणतात, रेवतीबाई आपलं पोरगं आपल्यापासून जेव्हा लांब जातं तेव्हा कसं वाटतं आता समजले तुम्हाला? पुढे दादासाहेब बोलू लागतात, आता तुमची लेकरं तुमची राहिली नाहीये. अमयला त्याचं सुख लंडनमध्ये आणि अभिषेकला त्याचं सुख दुर्गामध्ये मिळालंय, त्यामुळे तुम्ही पण आता हे स्वीकारा, आम्ही पण स्वीकारलं आहे. पुढे माईसाहेब दादासाहेबांना बोलतात, तुम्ही दुर्गांचा विषय काढला ना, त्या दिवशी तुम्ही मला विचारत होता तुमच्या दुर्गांवर एवढा राग काय, तुम्ही तिला डोंगराईवरून का ढकललं? तर ऐका, दुर्गा विश्वासराव देशमुखांची मुलगी आहे. हे ऐकून दादासाहेबांना मोठा धक्का बसतो. इकडे अभिषेक दुर्गाला बोलू लागतो,
घर किती ओकबोकं वाटतंय. सवय नाही अशी. असं वाटतं कुठंतरी लांब निघून जावं. त्यावर दुर्गा बोलते, अभिषेक तू तरी असं नको बोलूच ना रे. या घराला आता तुझी सर्वात जास्त गरज आहे. दुर्गा म्हणते, तूच नसलास तर कोण सांभाळणार आहे हे सगळं. त्यावर अभिषेक म्हणतो, मी नाही, आपण. माझ्या आधी हे तुझं घर आहे. थोडा दादासाहेब दुर्गा दुर्गा म्हणून आवाज देऊ लागतात. दुर्गा तिथे येते आणि दादासाहेबांना विचारते, दादासाहेब काय झालं, एवढ्या मोठमोठ्याने का आवाज देताय? त्यावर दादासाहेब म्हणता, आम्ही तुला प्रश्न विचारू आणि त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. त्यावर दुर्गा म्हणते, हो ठीक आहे, पण असं का बोलताय? त्यावर दादासाहेब म्हणता, प्रश्न आम्ही विचारू आणि उत्तर तुला द्यायचे. त्यावर दादासाहेब म्हणतात, तुमचं नाव काय? त्यावर दुर्गा म्हणते, तुम्हाला माझं नाव पण माहीत नाही का? त्यावर दादासाहेब म्हणतात, तुमचं पूर्ण नाव काय? त्यावर दुर्गा म्हणते, दुर्गा शालिनी. त्यावर दादासाहेब म्हणतात, मी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव विचारलं, तुमचं नाव, तुमच्या बापाचं नाव आणि तुमचं आडनाव. त्यावर दुर्गा बोलते की दादासाहेब माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे म्हणून मी तिचं नाव लावते. त्यावर दादासाहेब बोलतात, का बापाचं नाव घ्यायला लाज वाटते का? त्यावर दुर्गा विचारते, का तुम्हाला कुणी काही सांगितलंय का? दादासाहेब बोलतात, कोंबडं कितीही डाललं तरी तांबडं फुटायचं राहत नाही. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही आमच्यापासून कितीही लपून ठेवलं तरी आम्हाला कळायचं नाही? दुर्गा विश्वासराव देशमुख, बरोबर ना? तुम्ही विश्वासरावाचीच पोरगी आहे ना? मग का लपवलत आमच्यापासून? का फसवलं आम्हाला आणि आमच्या मुलाला? पुढे दुर्गा बोलू लागते, हो, मी विश्वासराव देशमुखांचीच मुलगी आहे. हे सर्व मी तुमच्यापासून लपवलं कारण तुम्ही माझ्या वडिलांना खोटा आरोपाखाली मारलं आणि त्याचा बदला घेण्यासाठीच मी इथे आले होते. तेव्हा दादासाहेब बोलू लागतात, म्हणून तुम्ही आमच्या मुलाला तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. दुर्गा बोलू लागते, नाही, अभिषेकची मी कधीच फसवणूक केली नाही. ज्यावेळेस कळालं मला तो तुमचा मुलगा आहे त्या क्षणी मी त्याच्यापासून लांब गेले होते. पण तुमची आणि माईसाहेबांची तर पापं संपतच नाही. माईसाहेबांनी तर मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. सतत बोलत राहिल्या की अभिषेकला आम्ही सगळं खरं सांगू आणि तुमच्यापासून लांब करू. त्यावर दादासाहेब बोलता, आम्ही बी तेच करणार आहोत. आम्ही आमच्या मुलाला सगळं सांगणार आहोत. त्यावर दुर्गा म्हणते, काय जाऊन सांगणार आहे तुम्ही अभिषेकला? आठवतं का तुम्हाला एक दिवस अभिषेक विश्वासरावांबद्दल काहीतरी सांगायला आला होता? त्यावर दादासाहेबांना आठवू लागतं की अभिषेक म्हणतो, मला आज एक सत्य समजलं आहे विश्वासरावबद्दल. त्यावर दादासाहेब म्हणतात, काय एवढी आठवण झाली तुम्हाला आज त्यांची? त्यावर दुर्गा म्हणते, आधी तर खूप राग होता तुमचा. वाटलं होतं सगळ्या जगासमोर तुमच्या तोंडून सगळं सत्य वदवून घेऊ. पण त्यानंतर कळालं की तुम्ही तर फक्त प्यादा आहात. खऱ्या गुन्हेगार तर माईसाहेब आहे. त्यामुळे तुमचा राग नाही तर तुमच्यावर दया आली. दादासाहेब म्हणतात, म्हणजे काय? तुम्ही आम्हाला शिक्षा देणार होता म्हणजे आम्हाला गोळ्या घालणार होतात? त्यावर दुर्गा म्हणते, छे, एवढी छोटी शिक्षा नाही आहे तुमच्यासाठी दादासाहेब. ज्या सत्तेसाठी तुम्ही माझ्या वडिलांना मारलं ती सत्ता तर तुमच्या हातात आली, पण तुम्ही तुमचे दोन्ही हात रिकामे राहिले. तुमचं असं आपलं म्हणणारं कोणीच राहिलं नाही दादासाहेब, आणि हीच तुमच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. इकडे माईसाहेब स्वतःशी बोलू लागतात, नाही, आम्ही चुकूच शकणार नाही. त्यावर दुर्गा म्हणते, कोणत्या तोंडाने बोलताय माईसाहेब? एकदा जरा अवंतिका वहिनीची अवस्था बघा. त्या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात. त्यावर माईसाहेब म्हणतात, अजिंक्यराव त्यांच्या कर्माने मेले. त्यावर दुर्गा बोलू लागते, तुम्हालाही तुमच्या कर्माची शिक्षा लवकरच मिळणार आहे. तुमचा पापांचा हिशोब लवकरच होणार आहे. कोण देणार आहे आम्हाला शिक्षा? आम्ही इथल्या महाराणी आहोत. पुढे दुर्गा बोलू लागते, तुमच्या साम्राज्याचा सूर्य आता मावळत चाललाय माईसाहेब. तुमचं साम्राज्य तुमच्या डोळ्यासमोर ढासळत चाललंय. त्यावर माईसाहेब हसू लागतात. आजवर किती लोकांनी आम्हाला हरवण्याचा प्रयत्न केलाय, पण एक इंच बी ते आम्हाला हलवू शकले नाही. त्यावर दुर्गा बोलू लागते, प्रयत्न तर तुम्हीही केला होता मला इथनं काढण्याचा आणि मारण्याचा, पण काय झालं तुम्हाला माहिती आहे का? त्या दिवशी डोंगराईवर काय झालं? माईसाहेब विचारू लागतात, काय झालं त्या दिवशी? आम्ही ज्यांना कड्यावरून ढकललं त्या कोण होत्या? तर दुर्गा बोलते, कोण होत्या काय होत्या ते जाऊ द्या, पण आता तुमच्यासमोर जी उभी आहे ती खरी दुर्गा आहे. आता ही दुर्गा या घराचे वासे कशी फिरवते तेच बघा तुम्ही. दुर्गा बोलू लागते, माईसाहेब काय उरलंय आता? तुमचे मुलंच तुम्हाला झाले नाही. तुम्ही स्वतःला या साम्राज्याची महाराणी म्हणून घेता, पण तुमच्या एवढं दरिद्र आम्ही कोणीच बघितले नाहीये. त्यावर माईसाहेब
रागावून म्हणतात, चालत्या व्हा, आत्ता या क्षणीच आमच्या घरातून चालत्या व्हा. त्यावर दुर्गा बोलू लागते, तुमचं घर? हा मोहिते पॅलेस नाही आहे माईसाहेब, हा देशमुख वाडा आहे. हे माझं घर आहे आणि तुम्ही आत्ता माझ्या घरात उभ्या आहात. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार आहे ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.